तुम्ही 2025च्या ब्राईड आहात का? तर वेडिंग डेट फिक्स झालीच असेल. हाय, मी दामिनी खरे, प्रोफेशनल ब्रायडल मेकअप आर्टिस्ट. ब्राईड जेव्हा मेकअप आर्टिस्टकडे जाते तेव्हा पर्टिक्युलर एक रेफरन्स पिक घेऊन जात असते की मला ह्या ॲक्ट्रेसप्रमाणे फॉर एक्झाम्पल आलिया, कॅटरीना याप्रमाणे मला सटल नॅचरल लुक हवा. त्या ज्या बॉलिवूड ॲक्ट्रेस असतात त्या आधीपासून आपल्या स्किनची फार काळजी घेत असतात. त्यांची स्किन ही फार क्लिअर असते, त्यामुळे तो मेकअप त्यांच्यावर अगदी नॅचरल दिसून येतो. परंतु तुमचे स्किन जर प्रॉब्लेमॅटिक असेल तर ते प्रॉब्लेम हाईड करण्यासाठी प्रोडक्टचे लेअर हे आर्टिस्टला यूज करावेच लागणार. म्हणूनच तुम्ही तुमच्या स्किनची काळजीही आधीपासून घेणे गरजेचं आहे. तुम्ही जेव्हा मेकअप आर्टिस्ट बुक करतात तेव्हा आर्टिस्टकडून कुठला मेकअप ब्रँड तुमच्यावर सूट करेल त्यासाठी सजेशन नक्की घ्याल. तुम्ही स्वतः ब्रँड सिलेक्ट करू नये. वेडिंग अटायर देखील आर्टिस्ट सोबत डिस्कस करून घेणे. सध्याच्या ट्रेंडमध्ये कसे कॉस्ट्यूम, वेडिंग कॉस्ट्यूम चालू आहे, कसले प्रकार तुम्हाला सूट करणार, तुमच्या बॉडी अकॉर्डिंग कुठले टाईपचे तुम्हाला सूट करणार, तुमच्या स्किन अकॉर्डिंग कॉस्ट्यूमचे कुठले कलर तुम्हाला सूट करणार, हे सगळे सजेशन ही मेकअप आर्टिस्ट तुम्हाला देऊ. नेक्स्ट वन, ज्वेलरी देखील तुम्ही जर डिस्कस करून घेतली तर तो लुक अजून जास्त इम्प्लिमेंट करणार आहे. कारण काय होतं, मोस्टली ब्राईड ह्या रेड साडी असेल किंवा पिंक साडी असेल, पर्टिक्युलर कलरचे ड्रेस किंवा साडी असेल तर सेम त्याला मॅच असेच बँगल्स घालणार, मॅच असेच गळ्यातले किंवा जे पण ज्वेलरी आहे ते वेअर करणार. सेम अटायर, सेम ज्वेलरी. त्यामुळे काय होतंय की ब्राईड स्वतः सुंदर असतेच, तिचा मेकअपही छान झालेला असतो, कॉस्ट्यूमही तिचा भारी, तरी देखील ते ब्रायडल लुक परफेक्ट दिसून येत नाही. त्यासाठीच ही काळजी घेणे गरजेचं आहे की आर्टिस्टच्या सजेशनने ड्रेसला कॉम्प्लिमेंट करेल असली ज्वेलरी सिलेक्शन करणे मस्ट आहे. वन, वेडिंग डेकोरेशन. ब्राईड आणि ग्रूम आपले ड्रेस मॅच करून घेत असतात. दोघांचेही ड्रेस मॅच असतात, सेम कलरचे असतात आणि त्यांच्या जे वेडिंग प्लेस आहे त्याचं ते डेकोरेशन आहे ते पण सेम कलरचं असतं. तर असे होऊ नये यासाठी वेडिंग प्लॅनरसोबत सुद्धा तुम्ही आपले कॉस्ट्यूम वगैरे हे सगळे डिस्कस करा की कुठल्या कलरचं डेकोरेशन हे बॅकग्राऊंडला असायला हवं. तर फ्रेंड, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुमच्या ज्या पण फ्रेंड्स आहेत ज्यांच्या डेट फिक्स झाल्या आहेत त्यांच्याकडे हा व्हिडिओ नक्की पोहोचवाल. या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर कराल. थँक्यू.